नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. आणि सर्व सोडे पाटील परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी खरं तर राज्यभरातून आलेले थोर संत महंत यांचं प्रथमतः आपल्या तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं, भाविक भक्तांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. खरं तर अनेक थोर संत मंथांनी आदरणीय मातोश्रींना श्रद्धांजली वाहताना गुरुवर्य बाबाजींच्या विषयी ज्या भावना व्यक्त केल्या त्या ऐकून निश्चित आम्हा सर्वांचं मन भरून आलेलं आहे. खरं तर मातोश्री या ठिकाणी गेल्या 5-7 वर्षापासून वास्तव्यास होते. इथं आल्यानंतर आईसाहेब फक्त पिसोडे परिवाराच्या राहिल्या नाही तर संपूर्ण दत्त भक्त परिवाराच्या आईसाहेब त्या मातोश्री आणि म्हणून अतिशय एक इथं आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती बाबाजींचं दर्शन, दत्तात्रयाचं, भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेतल्यानंतर आईसाहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नव्हतं. आणि म्हणून खरं तर अतिशय एक निरागस व्यक्तिमत्व मातोश्रीच्या रूपानं देवासा तालुक्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीला आईसाहेबांनी निश्चितपणानं बाबाजींसारखं एक रत्नगिरीला संपूर्ण राज्याचं एक श्रद्धेचं स्थान या ठिकाणी आईसाहेबांनी दिलं. आणि म्हणून आम्ही सर्व देवास्कर निश्चितपणानं भाग्यवान आहोत. खरं तर वयाच्या 99व्या वर्षी आईसाहेबांचा एक 3-4 दिवस त्रास झाला आणि त्यांनी आपला देह ठेवला. परंतु या भूलोकावरती आल्यानंतर प्रत्येकाला आपला देह सोडून जावं लागतं. आणि म्हणून आईसाहेब जात असताना खरं तर एक चांगला परिवार आणि आदरणीय बाबाजींच्या रूपानं एक रत्न आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी या दत्त मंदिर भक्त परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ वंदनीय संत मंडळांचं या ठिकाणी आभार मानतो. आपण या दुःखामध्ये सहभागी झाला. त्याचबरोबर राज्यातून आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी, तमाम तरुण बांधव या सर्वांचं मी या ठिकाणी तालुक्यातील जनतेच्या वतीने खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी बाबाजींना आपण धीर दिला सर्वांनी त्याबद्दल आभार मानतो. आणि आपल्या सर्व उपस्थित बंधू भगिनींच्या वतीनं आदरणीय पालकमंत्री महोदय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं बोलणं झालं. त्यांना या ठिकाणी आले नाही तरी पण आदरणीय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ताई या ठिकाणी आल्या. साहेबांच्या वतीनं देखील आई साहेबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. सर्व मान्यवर बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आपले आभार मानतो आणि थांबतो. जय